12 आदिगुरु सद्गुरू श्री दत्तात्रेय भगवान यांचा 12वा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मदालसेचा धाकटा पुत्र जो अलर्क, त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयांनी जो अवतार घेतला, त्याला आदिगुरु असे म्हटले आहे. जन्म आषाढ शुद्ध 15. राजा म्हणून राज्य करताना मदालसेचा पुत्र अलार्क हा अनेक संसारिक सुखांमध्ये तल्लीन झाला होता. त्याचा मोठा भाऊ सुबाहू हा ज्ञानी होता. आपला भाऊ या वासनांच्या पाठी आपले जीवन व्यर्थ घालवत आहे असे सुबाहूस वाटले. त्याला आध्यात्मिक दृष्टीने जागृत करण्याच्या उद्देशाने तो त्याच्या नगरात आला आणि संपत्तीमध्ये त्याने आपल्या वाटा मागितला. अलार्कने जेव्हा ते नाकारले तेव्हा सुबाहूने काशी राजाच्या मदतीने त्याच्या नगरावर हल्ला केला आणि त्याचे राज्य चहू बाजूंनी घेरले. परिणामी नगरात येणाऱ्या तरतुदी थांबल्या. यामुळे प्रजाजनांना अन्नधान्य मिळू शकले नाही आणि ते उपासमारीने ग्रस्त झाले. ही प्रतिकूल परिस्थिती पाहता अलार्क निराश झाला. तेव्हा त्याला त्याच्या आईने मदालसेने त्याला लिहिलेल्या पत्राची आठवण झाली जे त्याच्या आईने त्याला आणीबाणीच्या प्रसंगी वाचण्यास सांगितले होते. अलार्कने कसेबसे नगर सोडले, जंगलात प्रवेश केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जवळची पेटी उघडून त्यातील आपल्या प्रिय आईचे पत्र पाहिले. त्यात असे लिहिले होते की, संकटांच्या काळात इतर विचारांचा त्याग करावा आणि संत शरण जावे आणि आत्मकल्याणाचा विचार करावा. माहुरगडावर पवित्र वास्तव्य करणाऱ्या परमगुरू श्री दत्तात्रेयांना शरण जावे. आध्यात्मिक मार्गदर्शनापर्यंत त्याला श्री दत्तावर जायला हवे. अलार्कने माहूरला जाऊन श्री दत्तात्रेयांची शरणागती पत्करून आपले दुःख सांगितले. श्री दत्तात्रेयांनी त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवला आणि विचारले, हे दुःख तुझे आहे का? फक्त त्याआधी तू कोण आहेस याचा विचार करावा. या एका प्रश्नामुळे अलार्कच्या बुद्धीत प्रकाश पडला. त्याने स्वतःचा विचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या अज्ञानाचा नाश झाला आणि त्याचा अहंकार आणि लोभ देखील नाहीसा झाला, तसेच शत्रुत्वाची भावना देखील विलुप्त झाली. ज्या अवतारात श्रीगुरूंनी अलार्कला उपदेश केला तो हा आदिगुरु अवतार आषाढ शुद्ध पौर्णिमेला, मंगळवारी, पहिल्या प्रहरी, पहिल्या मुहूर्तावर झाला. मदालसात्मज वरदा, शाश्वत ज्ञानप्रदायका, आदिश्रेष्ठा अभयहस्ता, दत्तात्रेयाय नमो नम. मदालसेच्या आत्मज म्हणजे मुलाला वरदान देणाऱ्या, त्याला शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अशा अभय प्रदान करणाऱ्या, आदिगुरु अवतार धारण करणाऱ्या, माझ्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो. मदालसेचा पुत्र अलर्क राज्यकारभार पाहत असता राज्यवैभवामध्ये त्याचे मन गुंतून गेले. त्याला आईने उपदेशिलेल्या ध्यान, धारणा, तत्वज्ञान व वैराग्य या सर्व गोष्टींचा विसर पडला. अलर्काचे जीवन कुत्र्या, मांजराप्रमाणे विषयभोगात वाया जाऊ नये या पवित्र हेतूने अलर्काचा भाऊ सुबाहू याने काशीराजाचे सहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. अलर्काच्या राजधानीला वेढा दिला व बाहेरची रसद बंद केली. अलर्क राजा मोठा दयाळू व धार्मिक होता. तो धर्माने पैसा मिळवित होता व पैशाचे धर्माचे आचरण करीत होता. पैसा आणि धर्म या दोच्या समन्वयातून तो संपूर्ण राज्यवैभवाचे सुख भोगीत होता. तो प्रजाजनांचे पित्याप्रमाणे परिपालन करीत होता. रसद थांबल्याने आपल्या प्रजाजनांची आपल्या डोळ्यांदेखत हात असलेली उपासमार पाहून त्याला अत्यंत दुःख झाले. संकटाच्या वेळी उपयोगाला यावी म्हणून त्याच्या मातेने त्याच्याजवळ गुप्त संदेशपेटी ठेवलेली होती व सांगितले होते की, अगदी अपरिहार्य संकटाच्या वेळीही तू उलगडून पहा म्हणजे तुला संकटांतून मुक्त होण्याचा मार्गही दिसेल. या गोष्टीची आठवण होताच अलर्काने ती उघडून पाहिली व ती मध्ये मातेने लिहिलेला उपदेश एका सदाचारसंपन्न अशा अधिकारी ब्राह्मणाकडून वाचून घेतला. त्यात लिहिले होते की, दुसऱ्यांची संगती सर्वस्वी टाळावी. ती टाळता येत नसेल तर सज्जनांची संगती करावी. संत हे दुर्जनांच्या संगतीचा दुष्परिणाम टाळण्याचे उत्तम औषध होय. कोणत्याही गोष्टीची इच्छा करू नये. अर्थात सर्व कामना सोडून द्याव्यात. त्या जर सोडून देता येत नसतील तर मुक्त होण्याची कामना अंतःकरणात ठेवावी. मुक्त होण्याची कामना ही सर्व कामनांच्या दुष्परिणामांचे उत्तम औषध होय. उत्तम संत कोण भेटेल व कोठे भेटेल याचे उत्तर त्या सहृदय मातेने देऊन ठेवलेलेच होते. हा सर्व मातेचा हार्दिक म्हणजे कळवळ्याचा संदेश ऐकून राजा अलर्क दत्तात्रेयांचा शोध करण्याकरिता सह्याद्री पर्वताच्या परिसरात आला व उत्तम संत भगवान श्री दत्तात्रेय यांचा शोध करू लागला. भक्तवत्सल भगवान श्री दत्तात्रेय यांनी मायायुक्त अवधूत रूपाचा त्याग करून आदिगुरूंचे रूप धारण केले व त्याच रूपाने अवतरून राजा अलर्काला दर्शन दिले. आदिगुरु दत्तात्रेय यांना पाहताच त्यांच्या चरणी अलर्काने साष्टांग प्रणिपात केला व करुणापूर्ण वाणीने अनुग्रहाची प्रार्थना केली. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रेय हे आदिगुरूच्या रूपाने अवतरले. तो दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री दत्तात्रेय आदिगुरूंच्या रूपाने प्रकट झाले. दयासागर श्री दत्तात्रेय यांनी अलर्काच्या मुखातून सर्व दुःखाची कहाणी ऐकली. हा आपला अनन्यभक्त असलेल्या मदालसेचा पुत्र आहे. कयाधूच्या उदरी प्रल्हादासारखे जसे पुत्ररत्न निर्माण झाले त्याचप्रमाणे मदालसेच्या उदरी जन्माला आलेले हे एक पुत्ररत्नच आहे असे समजून आदिगुरु श्री दत्तात्रेय यांनी अलर्काचे सांत्वन केले.
त्यांनी अलर्काला उपदेश केला. त्यांचा आशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. सर्व राज्य त्याने सुबाहूच्या स्वाधीन केले. साष्टांग नमस्कार करून तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरूपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्वावस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष वाटला. त्याने ते सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुद्धीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट संभाळ असे सांगून व अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतू सफल झाल्याचे समाधान मानित काशीराजासह तो आपल्या मार्गाने परत गेला. अशी ही आदिगुरु दत्तात्रेय यांच्या 12व्या अवताराची कथा आहे.